भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत आहेत। भाजपचा गट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। येत्या 20 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होईल आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, महापौर पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळते, कसं संख्याबळ आहे आणि कशी एकूणच राजकीय समीकरण आहे, चर्चा काय? नक्कीच येत्या 20 फेब्रुवारीला भिवंडी महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि यासाठीच गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी राजकीय मोठी उलथापालथ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजपमध्ये भिवंडी महापालिकेवरती आपण सत्तेत असावं यासाठी आता भाजपने देखील प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी अभेद्य युती जी आहे ती होण्याचे संकेत जे आहेत ते आता पाहायला मिळत आहेत। एकीकडे जर पाहिलं तर शिंदेची शिवसेना सत्तेत येण्याचे प्रयत्न करते, तर दुसरीकडे भाजप देखील सत्तेत येण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे आता भाजपचा एक गट फुटून जे आहे ते काँग्रेसच्या सोबत जाण्याच्या तयारीत असलेलं पाहायला मिळत आहे। एकूणच 90 जागांसाठी ही निवडणूक पार पडलेली आणि महापौर पदासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता आहे। मात्र कोणत्याही पक्षाला एकत्र संख्याबळ जे आहेत ते मिळालेलं नव्हतं। त्यामुळे आता काँग्रेसचे जे 30 नगरसेवक आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आणि भाजपचे एकूणच निवडून आलेले 22 नगरसेवक, या तिन्ही पक्षांची आता युती जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळणार कारण शिंदेच्या शिवसेनेची जर संख्याबळ पाहिली तर एकूणच 12 आहे आणि भिवंडी विकास आघाडीचे 3 आणि समाजवादी पार्टीचे 6 केला तर आता काय होतं ते पाहावं लागेल। धन्यवाद निकेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भिवंडी महापालिकेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत आहेत।